छान झाले आणि दर्शन करून झाल्यावर आम्हाला लागली आहे भूक. तर मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं रेस्टॉरंट आहे मोदकम, तिकडे आम्ही जेवायला जात आहोत. शुद्ध शाकाहारी आहे जेवण. वेटिंग आहे आणि थोडा वेळ वेट करूया आणि बघूया, जेवणाचा आनंद घेऊया. छोटंसं दुकान बोलते, छोटंसं हॉटेल आहे, पण बघूया जेवण कसं भेटेल. मी फर्स्ट टाइम खात आहे जेवण आणि ऑर्डर करत आहे. तर बघा तुम्ही मी काय काय मागवत आहे जेवणामध्ये. ऑर्डर झालेली आहे जेवणाची आमची आणि जेवण आल्यावर दाखवते की काय काय मागवलं आहे. कसं वाटलं दर्शन करून? बरं वाटलं ना. जेवण यायला टाईम आहे ना, म्हणून थोडं टाईमपास करतो. मूड फ्रेश झाला. आता पप्पा संग भांडण करू नको झाला. तर टाईमपास होत आहे आमचा, कारण जेवण यायला टाईम लागणार आहे म्हणून मम्मीला प्रश्न करते मी काहीतरी. आता तू इकडून गेल्यावर पप्पाशी भांडणार नाहीस ना, तो मूड फ्रेश झाला ना. आता भांडणार नाही आई. पप्पाला विचारते आता, थांबा काय बोलला. घंट्यात मूड खराब होते म्हणलं. आता म्हणाली ना तुमच्याशी नाही भांडणार म्हणून. काय माहित आता. नाही, ती म्हणाली फ्रेश झाले मी आता फिरून, नाही भांडणार. तुम्हाला विश्वास नाही काय? असं किती बऱ्या झालं तर कसाही सोच येईल. तुम्हाला आईवर विश्वास नाही? विश्वास आहे, पण तिचं डोकं बरोबर नाही. कसं आहे डोकं? एकदम गरम आहे. नाही नाही नाही, तुम्ही शांत राहत जा ना. मग किती शांत. त्या दिवशी आम्ही नाही घेतले, मी कळायला बघू नाही इथं छोट्यानं बघ कुठं गेले. मी नाही घेतलं म्हणलं, त्या गोळ्या तू बघ. जेव्हा रामबाई शेबल घातली ना, हां तेव्हा मग बसली. बघा, पप्पाची कंप्लेंट तुम्ही ऐकलेली आहे. आई थोड्या थोड्या गोष्टीवरून पप्पाशी भांडत असते. गरमागरम दिमाग करत असते. एवढा गरमागरम का करते काही दिमाग भजियासारखा नाही करत. माझ्यापेक्षा त्यांचा गरम दिमाग. माझा तुम्ही समजवा यूट्यूब फॅमिली. तुम्हाला मी सांगते, जरा माझ्या आईला आणि वडिलांना तुम्ही समजवा. मेसेज करा, काहीतरी कमेंट करा. आता बघूया याच्या पुढे भांडण होईल का नाही. मी तुम्हाला नक्की सांगेन भांडण झालं तर. आता जेवणाची वाट बघा खाऊन पहिलं तर खूप भूक लागली आहे. पप्पांसाठी थाली आणि या थालीचं नाव आहे पंजाबी थाली. जागा कमी असल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागत आहे. कसं आहे जेवण? आवडलं? पप्पाला भूक लागलेली म्हणून पप्पाने डायरेक्ट अटॅक केलेला आहे प्लेटवरती. शिरा आणि रोटी खाल्ली. हम लोग ले लेंगे. बघा आलेला आहे आमचा पनीर टिक्का मसाला.
तंदुरी बटर रोटी. पनीर टिक्का मसाला एवढा चवीला मला काही आवडला नाही आणि आईला पण आवडला नव्हता. ठीक होता. पप्पासाठी जी पंजाबी थाली मागवली होती हा त्याच्यातला मसाले भात होता आणि भात मला आवडला होता. हा तुम्ही बाहेर आल्यावर डायटिंगवर पण असलात तरी पण भात खाऊ शकतात माझ्यासारखा. मी सगळं बंद केलं होतं, थम्सअप स्प्राईट वगैरे, पण बाहेर आली आहे तर परत चालू केलं. माहिती नाही का, तर चांगली सवय नाही आहे. मी बंद परत करणार आहे. आजचे दिवस पिते. जेवण सगळं फिनिश झालेलं आहे आणि छान जेवण होतं. पनीरची भाजी ओके होती आणि पप्पाची थाली बेस्ट होती. आम्हाला पण थाली मागवायला पाहिजे होती. आणि आता लास्ट आमचं डिश बाकी आहे. तुम्हाला मी दाखवते डिश आल्यावर. आईने पण पूर्ण प्लेट संपवलेली आहे. काहीतरी काढलं ताटातून. बघा सगळं जेवण फिनिश झालेलं आहे. पप्पाचा दहीवडा बाकी आहे. हे आहेत बप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक. आणि मोदक आम्ही मागवलेला आहे. बघूया, एकच मोदक खाणार आहोत शेअर करून. तर टेस्ट कसा आहे सांगते तुम्हाला. खूप टेस्टी आहे मोदक. जसं आपण घरी बनवतो तसाच सेम टेस्ट आहे मोदकचा. खूप छान. जेवण झालेलं आहे. आता बघूया पुढे कुठे जाणार आहोत. जेवलो पण, दर्शन पण झालं आणि आता याच्या पुढे कुठे जाणार आहोत तुम्ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला माहिती पडेल. आणि तो पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल.